साहिल उल्वेकर, जबकि सामना करेंगे ओमकार पाटिल। नॉन स्ट्राइक पर हैं विश्वास पाटिल। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद देखा, बाला छोड़ दिया वाइट। संदीप, आपको लगता नहीं कि पहली गेंद अगर आप वाइट करते हैं तो बल्लेबाज को सोचने का मौका देते हैं और वहां रन भी बनता है? नहीं, एग्जैक्टली सर, क्योंकि जिस तरह से यहाँ पर जो पहला गेंदबाज होता है वो काफी पावरफुल होता है और उससे ये गलती यानी कि बल्लेबाज के लिए काफी सुनहरा मौका होता है। कमाल का अपरकट, 6 रन। मॉर्गन की याद ताजा होती हुई, क्या गजब का अपरकट किया है, शॉर्ट वाइड एंड पनिश्ड। दर्शकों से एक गुजारिश है, जो स्क्रीन के सामने, ये स्क्रीन के सामने और वो स्क्रीन के दोनों, हाँ, कुर्सी के ऊपर पैरों के ऊपर पैर डाल के बैठे हुए भाई साहब थोड़े से साइड में आ जाइए। हाँ, जरा साइड लाओ जरा प्लीज। साइड स्क्रीन के सामने जो हमारे प्रिय दर्शक बैठे हैं, प्लीज आपको वहां से हट जाना है, प्लीज। थैंक यू। और ये इस बाजू में भी बिल्कुल। भाई साहब हमारी आवाज आ रही है आपकी तरफ? वो लाल कुर्सी खाली है, उसके बाजू जो दर्शक है, प्लीज आप वहां से हट जाइए प्लीज। आपके सहयोग से केपीसी ट्रॉफी में 2 नहीं 4 चांद लग जाएंगे। कमाल का शॉट खेला था ओमकार पाटिल ने। अब की बार करारा जवाब, तीखा जवाब, लेकिन दूर कर बैठे वाइट। देखिए, दुनिया में संदीप सर कई गलियां हैं, पतली गली पकड़ के आप निकल जाओ, लेकिन क्रिकेट में कोई गली नहीं। यहाँ डट के मुकाबला करना होता है, डर के नहीं। साहिल, अच्छा स्ट्रोक है इनफील्ड के ऊपर से, टिपिकल पावर प्ले शॉट। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। बिल्कुल सर, क्योंकि डरना मना है और डर के आगे जीत है, ये भी कहा जाता है। और जिस तरह से ये जो बल्लेबाज है ओमकार पाटिल, काफ़ी पावरफुल बल्लेबाज है और इस सीज़न की बात करें तो काफ़ी आक्रामक हो चुका है और बहुत अच्छे इन्फॉर्म में चल रहा है। लेकिन ये जो मुकाबला है खारगर बनाम खिड़ूकपाड़ा, ये मुकाबला आसान भी नहीं होने वाला है, क्योंकि दोनों टीमें सीजन में काफ़ी फॉर्म में चल रही है। यस, बेस्ट वर्सेस बेस्ट। इस मर्तबा गेंद को केवल बल्ला लगा दिया है, गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर बल्ले को फेंक दिया था, 4 रन। ओमकार की वैसे भी फिटनेस बहुत अच्छी है और क्रिकेट में फिटनेस का बहुत बड़ा रोल है। आप देखिए ना विराट कोहली को, हमारी जो हीरोइन है पाइप के अंदर से जाती है, उसमें विराट कोहली साहब को भी भेज दें तो वो भी चले जाएंगे। तो ये तो क्रिकेट का दस्तूर है, क्योंकि क्रिकेट आपको अच्छा खेलना है तो फिटनेस के ऊपर ध्यान देना ही चाहिए। साहिल ओमकार को फिर बल्ला घुमाया, फिर गेंद लेग स्टंप के बाहर। ऐसा लग रहा है कि साहिल दूसरे मोहल्ले की गेंदबाजी कर रहे हैं। 3 वाइड सोफा एंड देयर वी वॉच साहिल उल्वेकर facing him Omkar Patil. Ball this time not a very good stroke, unconventional hit. Ball is travelling slowly to mid wicket. There is a sloppy work and finally batsman taken an easy couple. Runs coming very easily. I think batsman taken a DRS for Beamer. Beamer के लिए DRS लिया है। आज चर्चा सिर्फ चल रही है टेनिस क्रिकेट में, तो केपीसी ट्रॉफी इनामपुरी की, नाम भी बहुत ज़बरदस्त है, गांव का नाम भी ज़बरदस्त है और इनाम की तो भरमार है। इनामपुरी से कोई भी इनाम पूरा लेके नहीं जाएगा, पूरा दिया जाएगा। इट्स अ फेयर डिलीवरी। कमर के नीचे थी गेंद। एक रिव्यू अब खत्म हो चुका है बल्लेबाजी वाली साइड खारगर 11 का। देखिए, जिस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने में अंगद पाटिल हो, सचिन मात्रे और सोहेल शेख हो, तीनों क्रिकेटर्स का जो दिमाग है वो जब एक जगह हो जाएगा तो इसी तरह का सामना रहेगा।
ओ फिर गेंद लेग स्टंप के बाहर, फिर वाइड। आपको लगता नहीं कि साहिल अपने पैर पे नहीं कुल्हाड़ी मार रहे, कुल्हाड़ी पे पैर मार रहे? नहीं, थोड़े सा प्रेशर में इस समय साहिल दिख रहा है, क्योंकि मैंने पहले बताया था कि ओमकार पाटिल जो खेल रहा है, लेकिन उसके सामने इस समय थोड़े से मुश्किल में जरूर है। ब्यूटी ब्यूटी, यस, अपील एंड गॉन, बिग विकेट। ये बहुत बड़ी विकेट है, क्योंकि देखिए जिस तरह से एक्स्ट्राज भी आ रहे थे, लेकिन उसमें जो गेंद निश्चित तौर पे सही ढंग से यहाँ पर फेंकी, उसमें विकेट मिली। ये कहीं ना कहीं प्लस पॉइंट मिल चुका है मेरे हिसाब से खिड़ुकपाड़ा टीम के लिए। देखिए संदीप सर, हर टाले की एक चाबी रहती, वैसे हर बल्लेबाज की एक कमजोरी रहती, तो वो कमजोरी को आप जाके तलाश किया और आपने देखा कि जिस तरह ओमकार आउट हुए, उनके शॉट के पीछे फुटवर्क नहीं था। मैं अक्सर कहता हूं कि मोबाइल में नेटवर्क जरूरी है और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था। नहीं, मिलाप होना भी चाहिए सर, क्योंकि यदि मिलाप न हो, क्योंकि जिस तरह से जीवन के सफर में मियाँ बीबी का मिलाप न हो, तो वो सफर किस तरह से आगे बढ़ेगा। इसलिए तो यहाँ पर क्रिकेट में भी यही कहावत दोहरानी जाती है। लेकिन इस समय मैदान के अंदर अब सूरज पाटिल आ चुके हैं, ये भी एक अच्छे बल्लेबाज है इस टीम के। नए बैटर सूरज पाटिल आए वन डाउन पोजीशन पे। आखिरकार साहिल उल्वेकर ने सफलता हासिल की। साहिल उल्वेकर, रफ्तार अच्छी उनके पास, इस मर्तबा ऊपर लगी है। ओ माय गॉड, ये तो पकड़ के कैच छोड़ा है। वो तो ठीक है कि दशरथ पाटिल नहीं है। तो बिल्कुल एक बड़ा मौका दिया मेरे हिसाब से। सर एक और बात जो आपने बताई थी कि 2014 की बात करें तो निश्चित तौर पे हमारा मिला, और उस स्टार ट्रॉफी में देखिए जो 4 व्हीलर कार देखी गई थी, और उस 4 व्हीलर कार को हासिल करने वाला यही खिलाड़ी है सूरज पाटिल, जो अंगद पाटिल के साले भी हैं। क्या बात है, ठीक है, एक तरफ सारी खुदाई और एक तरफ बीवी का भाई। कमाल के क्रिकेटर है। देखिए वो कब दूसरा था, ये कब दूसरा है, वो साल दूसरा था, ये साल दूसरा है। क्रिकेट बहुत ज्यादा उन्नति कर चुका है, तरक्की कर चुका है। अब आप किसी भी खिलाड़ी को अंडर एस्टिमेट नहीं कर सकते और किसी को सर पे भी नहीं बिठा सकते, क्योंकि क्रिकेट में चीजें बदलती रहती। बराबर सर, क्योंकि फॉर्म हमेशा बरकरार नहीं रहता है, उसके लिए आपको काफी मेहनत भी करनी पड़ती है। क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी। एक ओवर की समाप्ति, रन बने इस वक्त 20 रनों को हम देखें तो अच्छा टोटल है खारगर 11 का, लेकिन एक विकेट ओमकार आउट होके चले गए। गेंदबाजी के लिए राहुल उल्वेकर, पहली गेंद, 1 रन बनता हुआ। गली में गई थी गेंद, गली महबूब की हो या क्रिकेट की, इसके चक्कर अच्छे नहीं होते, पकड़े जाने का डर रहता। हवा में नहीं थी, कारपेट के जरिए पहुंची थी। कहते हैं ना कि कबूतर के आंख बंद करने से बिल्ली नहीं भागेंगी। राहुल उल्वेकर, ओ व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, जड़ में गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर था, डिग आउट किया स्लिम मिड ऑफ पे, 1 रन। 22 रन, 1 विकेट। टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है खारगर 11। शिव शक्ति स्पोर्ट खारगर। ओ अतिरिक्त उछाल, अंपायर ने वाइड घोषित किया। बैट्समैन के रीच के बाहर थी। 1 फॉर दी ओवर का तुरंत ही गेंदबाज को इशारा किया। यस, राहुल उल्वेकर खेलना चाहते थे, फिर हवा में, अब की बार गलती नहीं, और विकेट नंबर 2 गिरता हुआ।
तेजस भगत जय पाटील हा आमच्या केपीसी इनानपुरीचा मित्र परिवार आहे. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर शिवशक्ती खारघर म्हटलं तर नक्कीच ज्यांचा नेहमीच सपोर्ट राहिला आमचे दादा असतील कृष्णदादा पाटील, त्याचबरोबर निलकंठ शेठ पाटील असतील, नरेश शेठ पाटील, स्वामी पाटील, रोहिदास बुवा, सगळ्यांचं स्वागत आहे. आमचे महेश पाटील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. मुकुंद भगत, सागर पाटील असतील, किटूपराचे आमचे दादा भोईर इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. एक काल ह्या संघाचा एक जबरदस्त क्रिकेटर, परंतु आता सध्या कुठेतरी मॅनेजर म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. स्वागत आहे दादा तुमचं. वेलकम बैक. नए बैटर मैदान में आते हुए वैभव मात्रे सामना कर रहे हैं. एक बात है कि वीरा 11 के पास तेज गेंदबाजों का एक अच्छा यूनिट है, पेस बैटरी. एक ज़माने में काली आंधी चलती थी वेस्ट इंडीज़ की. अब की बार आरे बल्ले से खेलने की कोशिश, फ्रंट फुट पे आकर किस्मत वाले रहे कि गेंद स्टंप से दूर रही. थोड़ा उछाल भी कम था टिप्पा खाने के बाद. अच्छी हाइट है, अच्छी रफ्तार है राहुल उल्वेकर के पास. राहुल उल्वेकर तान दिया आसमान में, फेंक दिया आउट ऑफ पार्क. हैंड एंड सम 6 रन. बिल्कुल आंखों के नीचे गेंद को उछाल दिया था. नहीं, बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक था. जिस तरह से नजरें काफी जमाई थी इस गेंद के ऊपर, और बिल्कुल जिस दिशा में खेलना था वही पावरफुल स्ट्रोक नजर आया वैभव मात्रे का. 6 के साथ काफी अच्छा टोटल यहाँ पर बढ़ाते हुए नजर आ रहे. सिक्सर से खाता खोला है वैभव मात्रे ने, इंडिकेशन साफ. फिर से अच्छा स्ट्रोक है और गेंद डाउन द ग्राउंड तीर की मानी गई है. 6 रन. क्या बॉटम एंड का इस्तेमाल किया है वैभव मात्रे ने, मूड बना दिया है इस मैच में. हैव अ लुक एट दैट, सुपर्बली प्लेड, लिटिल बिट इनसाइड स्ट्रोक इंडीड, going on all the way to the long on for a glorious 6. चीजें बदलने में ज्यादा समय नहीं लगता है. 2 ओवर में बहुत ही ताबड़तोड़ बल्लेबाजी, 35 रन, 2 विकेट, 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यस सर. तो फिर से एक बार आपके साथ जुट जाएंगी अनुषा. वेलकम. हाँ, 2 ओवर बचे हैं तो उनको भी 3 ओवर बचे ना अभी. यस, वेलकम अनुषा, वायरल गर्ल. उसको घर जाना है ना, इसीलिए. Hey Anusha, do you think this is the enough total? I think this is the flying start from Kharghar 11 Shiv Shakti, because end of the power play quota they made 35 runs. Can I get the question again? This is the enough total. I think this is the flying start from Veera 11, because end of the power play quota they made 35 runs and fallen 2 wickets. Yeah, it was a very good start from the Kharghar playing 11. It was a good start. I just like their start. And if we think about their score, that's even good. With 2 wickets lost and 35 runs, that's a good score in 2 runs. And even that is a tense cricket. गेंदबाजी में बुलाया गया है भावेश को. इस मर्तबा थोड़ा चिप की हवा में एफर्ट थोड़ा लेट रहा था, वहां पे देर से आए थे वाइडिश लॉन्गऑन के खिलाड़ी. 1 रन और आता हुआ स्कोर में 36 पे पहुंचा स्कोर. लेफ्ट आर्म गेंदबाजी कर रहे हैं भावेश उल्वेकर. This was a chance for the fielder to have the catch. He was a bit behind, but if he was a bit front, so he was able to take the catch. But yeah, it's okay.
I think there is a slightly late revert from the Whitish long on fielder. Wide as the ball is drop in front of him. Bhavesh Ulvekar, left arm round his stump जाते हुए. Beauty, what a ball! Magnificent delivery, turn and bounce. What do you think about last ball? This ball was amazing. Like, he just bowled it, and I thought there could be a shot on this ball, but the ball went amazingly. उल्वेकर फिर अच्छी गेंद, क्या गजब की गेंदबाजी हो रही है, मानो कोई कॉइन रखा है जिस पे पिचअप कर रहे हैं भावेश उल्वेकर. दिस इज द एक्स्ट्राऑर्डिनरी लेफ्ट आर्म टर्निंग बॉलिंग फ्रॉम भावेश. Amazing bowling from him. भावेश उल्वेकर, ब्यूटी, अनदर. दिस इज इनक्रेडिबल बॉलिंग. तीनों गेंदों को हम देखना चाहेंगे ओवर की समाप्ति के बाद. 3 डॉट गेंदे खेल चुके हैं बल्लेबाज वैभव मात्रे. एक और ये अगर गेंदबाजी पसंद आई हो तो भावेश उल्वेकर के लिए तालियां होना चाहिए. दुनिया की पहली वेबसाइट, ये देखिए किस तरह से गेंद ने घूमी है इन द एयर एंड ऑफ द विकेट. ये दूसरी गेंद थी, ये तीसरी गेंद जहां पर लगातार बल्लेबाज कठिनाइयों में रूम बना के खिला, फिर बीट हुए. हेलो, तो तलोजा के यहाँ पर हमारे फैज मौलाना यहाँ पर उपस्थित हो चुके हैं, उनका भी स्वागत है. हुआ के हमारे जुबेर शेठ पटेल वो भी यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत आहे. याचबरोबर व्यासपीठावरती आमचे सन्माननीय कृष्णदादा पाटील, त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय गजानन शेठ पाटील, परशुराम शेठ पाटील, सगळी मंडळी सामन्याचा आनंद घेते. सगळ्यांचं स्वागत आहे. 3 ओवर की समाप्ति, रन बने 36. पहले 2 ओवर में काफी हावी रही थी वहां पर शिव शक्ति खारगर, लेकिन पलटवार तीसरे ओवर में रहा वीरा 11 का और खासतौर से गेंदबाज भावेश उल्वेकर का. इसके बाद सेकेंड राउंड का जो मुकाबला है तलोजा वर्सेस तलोजा. एस गाथा गावंड 11 तलोजा मस्कूर वर्सेस बाग 11 तलोजा. उस्मान पटेल के लिए भी अगले मैच में डगर आसान नहीं, जिस तरह से गाथा 11 ने चेस किया है. खेल की शुरुआत गेंदबाजी में अक्षय ठाकुर आए हैं दूर वाले छोर से. सामना करेंगे उनका सूरज पाटिल. अक्षय ठाकुर, विकेटों के पीछे ऑफसाइड में एक कॉर्डन है, कवर पॉइंट है, बैकवर्ड पॉइंट है, फ्लाई स्लिप. इस मर्तबा गजब का रिवर्स शॉट है, 6 रन. बयालीस रन 2 विकेट. अक्षय ठाकुर स्वागत किया है, वेलकम इन केपीसी ट्रॉफी. सूरज पाटिल के लिए क्रीज में पीछे जाकर खींच के मारा है. फुल पावरफुल, वंडरफुल एंड सक्सेसफुल 6 रन्स.
too big stroke build up the pressure on bowler? Yeah, it is. Like, what could I say? There is a bit of pressure in the opponent team because there is a lot of target right now. And till the over end, there could be a big target set by the first team. Thank you. 48 रन 2 विकेट. तो भावेश सर देखिए यहाँ पर उस्मान का मैच अब इसके बाद शुरू होने जा रहा है. तो उस्मान का मैच देखने के लिए रत्नागिरी बानकोट से सर सन्नान साठे और शहबाज मिरकर यहाँ पर आए हैं. उन दोनों मान्यवरों से गुजारिश है कि आइए मंच के ऊपर आपका हम स्वागत करते हैं. बिल्कुल. देखिए, उस्मान पटेल के बारे में कमेंटेटर जितना के काम है, आपको याद है वो जसबीर को जो इंटरव्यू दिया था उसमें मयूर वाघमारे अंगद पाटिल ने क्या कहा था उनके फैन फॉलोइंग्स के बारे में. वेलकम बैक. चलते हैं मैच की तरफ. 2 पे 2 बड़े शॉट आए. आई थिंक अक्षय ठाकुर इन ट्मेंडस अंडर प्रेशर. सूरज पाटिल अपने हाथों को खोलते हुए, पंछी को उड़ना है तो बाजुओं को खोलता है, पड़ों को. सर्द रात में आप गर्म क्रिकेट देख रहे हैं केपीसी ट्रॉफी इनामपुरी में. अक्षय ठाकुर एक और तारामंडल में 6 रन भेज दिया. तारामंडल में के लिए व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मामा आहेत आणि नक्कीच आज या स्पर्धेमध्ये शरद शेठ म्हात्रे असतील, सुनील शेठ म्हात्रे असतील, त्याचबरोबर रतन शेठ म्हात्रे असतील, सगळी अजय म्हात्रे, सगळी मामा परिवार नक्कीच या स्पर्धेला उपस्थित राहताना दिसत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. बहुत ही खतरनाक मूड में नजर आ रहे हैं. 3 में 3 सिक्सर जड़ चुके हैं अक्षय ठाकुर. अब उन्हें हाथ मांगने की भी जरूरत नहीं कि ठाकुर ये हाथ मुझे दे दे. ओ अब की बार गेंद अंदरूनी सिरा लेकर रूबी का 4 रन. रिस्की शॉट खेला था वहां पर, लेकिन कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. और आज के ज़माने में रिस्क हो या इश्क हो, यह बहादुरों का ही काम है. ये हमारे मेहमानों को अंगद पाटिल को बताया जा रहा है. उस्मान पटेल 22 रन आए खर्चीला ओवर. सूरज पाटिल बहुत ही खूबसूरत ड्राइव, पीछे प्रोटेक्शन है, डीप कवर में 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त. शिव शक्ति का कुल मिलाकर 59 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. So far, very expensive over. In 5 balls, consider 23 runs. दोनों टीमों को तैयार रहना है अगले टॉस के लिए. सेकेंड राउंड के वो मैचेस हैं. अच्छा ड्राइव है, फील्डर भी है. लॉन्ग ऑफ वाइडिश में आउट हो गए. Total on the board? No, because still we are left with a last over. So, as much batsmen with full power, full energy, full intent
as much he's able, he could score a run in the last 6 balls. All in his hand, and after this over, we'll start with the second inning. 59 रन। स्ट्राइक खतरनाक सूरज पाटिल के पास है। देखिए ये जो डेथ ओवर है ना, ये इंटरनॅशनल क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतं आहे ते सन्माननीय विनोद शेठ घरत आणि आदरणीय निर्दोष शेठ केनी, जयवंत शेठ घरत यांचं इथे आगमन होतं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठाकडे ज्यांचं आगमन होतं आहे. डेथ ओवर जितू सबके बस का नहीं रहता है, इसके लिए गेंदबाज हाँ। जिगड़ा चाहिए। भावे तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय विनोद शेठ घरत साहेब, निर्दोष शेठ केनी साहेब आणि त्याचबरोबर जयवंत शेठ घरत या तिन्ही मान्यवरांचं केपीसी ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. ये फर्क है, सूरज पाटिल ने उन्हें स्विच हिट किया 6 रन, जबकि सामने खेले और काफी बीट हुए थे वहां पर वैभव म्हात्रे। स्कोर उछलता हुआ 65 पे पहुंचा है। सूरज पाटिल को फर्क नहीं पड़ता कि गेंदबाजी कौन कर रहा है। बॉल टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब दिया है भावेश ने। हॅलो. चला तलोजा मजकूर टीमचे कॅप्टन आपण स्टेजवरती यायचंय. राहुलिया यानंतरचा सामना असेल आणि प्रेक्षकांना एक सूचना आहे बघा, बाउंड्रीच्या जी बाउंड्री लाईन आहे तिथे कुणी उभे राहायचं नाहीये. सर्वांना ही सूचना आहे, जर तुम्ही आतमध्ये येत असाल तर बाउंड्रीच्या जो निळा पट्टा आहे तिथे बसू शकता, तुम्ही उभे राहायचं नाहीये. आणि स्टेजच्या समोर तर मुलीच उभे राहायचं नाही, याची नोंद घ्या. आपण आयोजकांनी सूचना दिली आमच्यापर्यंत, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे हैं सूरज पाटिल। नए बैटर मैदान में आते हुए सिद्धांत आए हैं। भावेश उल्वेकर, ओ स्वीप लगाने की कोशिश, पहले बाउंस पे गेंद पहुंची है। शॉट फाइन लेग पे 1 रन। 66 रन 4 विकेट। पहले ओवर में कमाल की बॉलिंग की थी भावेश उल्वेकर ने। 3 गेंदें बची है, लेकिन ये विकेट बल्लेबाजों के लिए बहुत अच्छा है। गेंदें बहुत तेज बैट पे आ रही है, तेज विकेट है। भावेश उल्वेकर, कदमों का इस्तेमाल और हॅलो. स्टंप कर दिया है। देखना है तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं। तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आमचे पापडीच्या पाट्याचे सन्माननीय जगदीश शेठ घरत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. जगदीश शेठ, स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. हैट्रिक पे आ गए। वंडरफुल टेलीकास्ट। दिस इज द वंडरफुल टेलीकास्ट, टच एंड गो। बिल्कुल वो याद ताज़ा कर दी जब सनत जयसूर्या को 1996 के वर्ल्ड कप में 5वीं गेंद पर इसी तरह आउट दिया गया था। हैट्रिक गेंद है, लेकिन स्लॉक कर दिया है। 6 रन। अगर 3 गेंदों में 3 विकेट लेता है तो उसको हैट्रिक कहते हैं। 4 में 4 लेता है तो डबल हैट्रिक, 5 में 5 लेता है तो ट्रिपल हैट्रिक, और 6 में 6 लेता है तो परफेक्ट ओवर। इंटरनेशनल क्रिकेट में अब तक ट्रिपल हैट्रिक नहीं हुई है,
एक काउंटी क्रिकेट में हुई है। डबल हैट्रिक 2 मरतबा लसित मलिंगा कर चुके। ओ बढ़िया गेंद, आम बॉल। 5 ओवर की समाप्ति पे कुल रन बने 72। 73 की चुनौती चलते टॉस के लिए आपके हमारे सबके लाडले बिलोड कमेंटेटर संदीप पाटिल सर के पास। और खेल की जब शुरुआत होंगी तो महान कमेंटेटर जयेश भोसले जी जुड़ जाएंगे। तर मी केसना दादांना विनंती करेन की दादा यावं आपण। सन्माननीय केसना दादा पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते होणारा पुढचा सामना बाग 11 तळोजा वर्सेस गाथा गावंड 11 तळोजा मजकूर या दोन संघांमधली पुढची लढत एक बिग फाईट। जबरदस्त पुढचा सामना पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळते। वकास का कॉल है राइगर का टाइगर, लेकिन टॉस केपीसी तर केपीसी ट्रॉफी टॉस राहुल टॉस जिंकलाय। निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू। फील्डिंग घेतली समोर आता उस्मान। मागच्या मॅच मध्ये देखील फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली होती, चांगला स्कोर उभारला। या सामन्यामध्ये राहुलचा प्रयत्न काय असेल की कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। आज राहुल तुला वाटतंय की खऱ्या अर्थाने केपीसी ट्रॉफी आम्ही खेळतोय आणि एवढ्या पब्लिक मध्ये आज गाथा गावंड 11 तळोजा मजकूर संघाला ही सेकंड राऊंड खेळण्याची संधी लाभले, कसं वाटतंय? सेकंड राऊंड म्हणजे आम्ही भरपूर ठिकाणी आली जिंकतो, पण सेकंड राऊंडला लॉस होतो, परंतु आता जिंकण्याचा प्रयत्न करू। खरं ना आज खऱ्या अर्थाने एवढ्या पब्लिक मध्ये हा विजय किती महत्वाचा असेल? विजय महत्वाचा म्हणजे मॅच जिंकायचे 100% देण्याचा प्रयत्न करू। टार्गेट काय असेल? टार्गेट काय ना, असं काही टार्गेट ना, म्हणजे उस्मान पटेल आउट झाला तर आम्ही इझी घेऊ शकतो। क्या बात आहे, म्हणजे उस्मान पटेलला टार्गेट आहे त्यांचा। यस तर खूप साऱ्या शुभेच्छा। वकास टॉस तुमचे वकास टॉस आपके अपोजिट लग चुका है, यदि वकास टॉस जीते तो डिसीजन क्या होता? फील्डिंग करते हैं हम भी। अभी बल्लेबाजी करनी है, कितनी उम्मीद रहेगी इस मैच में उस्मान के ऊपर? इससे पहले 50 मारे, इस बार भी इंशाल्लाह मारेंगे 50। क्या बात है। तो क्या यहाँ पर इतने जो दर्शक है आधे से तलोजा के होंगे, तो क्या कहना चाहोगे दर्शकों के लिए आप? कुछ नहीं। यस चलिए, तो चलिए यहाँ यस तर आपण सन्मानाकडे नक्कीच वळणार आहोत। निर्दोष शेटकेनी, त्याचबरोबर सन्माननीय आमचे विनोद शेट घरत साहेब आणि त्याचबरोबर जयवंत शेट घरत या मान्यवरांना विनंती करेन की आपण यावं। आदरणीय गजानन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर आमचे जगदीश शेठ घरत हे ह्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण यावं। विनोद शेठ या, निर्दोष शेठ केपीसी ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी आज बऱ्याच संख्येने मोठे मान्यवर त्याचबरोबर बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग इथे जोडले गेलेत। यस तर इथे आमचे सन्माननीय जगदीश शेठ घरत साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेली आहेत, त्यांचा सन्मान केपीसी ट्रॉफीच्या माध्यमातून आदरणीय गजानन शेठ पाटील यांच्या शुभास्ते केला जातोय। त्याचबरोबर निर्दोष शेठ केनी साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। विनोद शेठ घरत हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत। आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होतोय। त्याचबरोबर विनोद शेठ घरत यांचा सन्मान होतोय। घे ना पटापट, कारण बऱ्याच संख्येने इथे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत। विनोद शेठ घरत यांचा सन्मान, त्याचबरोबर जयवंत शेठ घरत हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय।
थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आलेल्या पाहुण्यांचा सन्मान देखील करणं गरजेचं आहे. आयोजकांच्या वतीने नक्कीच ते इथे पुरं केलं जातंय. आमचे पापडीचे पाड्याचे जेवण शेट घरत यांचा शुभ सन्मान होतोय. जे बालू शेट घरत इथे आलेले आहेत, केशव शेट गायकर, संतोष शेट घरत आणि माणिक म्हात्रे या सगळ्या मान्यवरांचा देखील या मैदानामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर बोलूया आपण सेकंड सत्राकडे. ऐकूया आवाज जयेश भोसले यांचा. तत्पूर्वी आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय कैलास शेट म्हात्रे यांची देखील उपस्थिती इथे पाहायला मिळेल. ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. काल देखील उपस्थिती पाहिली. बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग इथे आज उपस्थित होत आहेत. खऱ्या अर्थाने एक बिग फाईट सामना नक्कीच आपल्याला आपल्या भेटीला येतोय आणि तो पाहण्यासाठी मात्र अलोट गर्दी. खऱ्या अर्थाने एक जुना काल नक्कीच इथे आठवला गेलाय की तलोजा नाईट तर इथे सुरू नाही ना, परंतु अंगद पाटील आणि केपीसी ट्रॉफीने मात्र हे करून दाखवलेलं आहे. आपण पाहतो एक महत्वाचा सामना. रन चेस चालू आहे. 73चा पाठलाग करायचा आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी इनामपुरी 2025 मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच. फेअर डिलिव्हरी अर्थात चालू असलेला सामना आपण पाहत आहोत. विराज स्पोर्ट्स खिडूकपाडा त्याच्या अगेन्स्ट शिवशक्ती खारघर. पूर्वार्धामध्ये खारघर संघाने शिवशक्ती खारघर संघाने बॅटिंग केली. 72 बनवल्यात. 73चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. पहिलं षटक ओमकार पाटील यांना आपण पाहत आहोत. खरं तर रायगड समालोचक असोसिएशन मध्ये ज्यांना गुणलेखक म्हणून आपण काही वर्ष पाहिलं होतं ते ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगवरती भावेशला आपण पाहतो. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. भावेश उलवेकर या नावाची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते. जयेश पाटील असायचे स्कोरिंग मध्ये. या नावाची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. भावेश उलवेकर 2 मालिकेवराच्या बाईक आहेत. जेन्युअन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण गेले अनेक वर्ष सातत्याने पाहत आहोत. ओमकार उजव्या शीच्या बाहेर गॅप शोधलाय. सुईमधून धागा हलक्यात काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध ठोकला चौकार. इथे या मैदानामध्ये एक गृहस्थ जे स्वप्नपूर्तीमध्ये राहतात ते सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. धनंजय कुलेकर. तर त्यांना विनंती आहे, जर आपण इथे असाल, धनंजय कुलेकर या नावाची व्यक्ती जर इथे असेल तर त्यांनी स्टेज जवळ या. तुमची माणसं इथे आलेली आहेत, तुम्हाला शोधतात. ते स्वप्नपूर्तीचे रहिवासी आहेत. धनंजय कुलेकर, आपण नक्की स्टेज जवळ या. थँक्यू. चौथ्या बॉलवरती जिथे 4 धावा आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ फ्रॅकर बॉल आणि त्याच्यावरती चढवलेला हल्ला. षटकार आला. 10 धावा. धाव फलकावरती आहे. 10 ऑन दी बोर्ड. भावेश उलवेकर जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर ही धावसंख्या किंबहुना हे धावफलक या लक्ष्याचा पाठलाग करताना अगदी टेंगणं वाटेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे राहिला होता जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात आता दोन्ही हात पंचांनी केले. जमिनीला समांतर चेंडू आला अवांतर अतिरिक्तच्या मदतीने. जिथे मात्र 11 धावा धावफलकावरती आहेत. 300हून अधिक षटकार आलेले आहेत. 301 षटकार झाले. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न अपीश होता. बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. गोल्डन विकेट. धक्का क्रमांक पहिला. भावेश उलवेकर बाद.
अगदी छातीच्या उशळीवरती आला, मुभा दिली नाही, परंतु भावेश उलवेकरने केलेलं हे कृत्य कुठे ना कुठेतरी तितकंच पसंतीत पडणार नाही क्रिकेट रसिकांच्या, कारण त्याच्या हातातून बॅट त्याने सोडून दिली होती. सचिन तेंडुलकर म्हणायचे की माझ्या कोणताही वेपन्स मी कदापि थ्रो केला नाही, कारण त्याने मला ओळख दिलेली आहे. सध्या घडीला तुम्ही पाहता तुषार परशुराम पाटील साहेब यांचा हा सर्वाधिक मोठा फ्लेक्स तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. चहूबाजूला प्रेक्षक वर्गाची गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. याचं एक मात्र कारण आहे, रायगडचा टायगर फॉर्मात आला आणि तो या स्पर्धेमध्ये खेळतोय. मागील मॅच मध्ये 25 बॉल मध्ये त्याने 63 धावा कुठून काढलेल्या आहेत. सकाळची स्पर्धा मला अजूनही आठवते की ज्याच्यामध्ये उस्मान पटेलच्या नावावरती प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार राहिलेला पाहायला मिळाला. सर्वाधिक चर्चेत त्यावेळेला या गोष्टी या खेळाडूच्या आल्या, ज्यावेळेला त्याचा एक इंटरव्ह्यू जास्तीच्या चर्चेत येत असताना पाहायला मिळाला होता. या वर्षीच्या हंगामामध्ये तो फॉर्मामध्ये आहे आणि जणू काय त्याने ज्या रीतीने तो खेळला ना, सबको बता दो की शेर वापस आ गया है. रायगडचा टायगर वापस झालाय. राहुल गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होता. सिद्धांत गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. पहिला बॉल इथे मात्र वॉर स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा षटकार. राहुल उलवेकर हा खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू मध्ये या गिणतीमध्ये सातत्याने येतो. एक बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याची देहबोली पहा, आक्रमकतेने नेहमीच तो बॅटिंग करताना पाहायला मिळतो. आक्रमकता नेहमीच त्याने धारण केली आहे. ज्याला आपण रायगडच्या जुन्या संघामध्ये सातत्याने गेले अनेक वर्ष पाहिलं होतं. आज त्याचा खेळ बहरात येणं ही गरजेचं राहणार आहे. भावेश बाद झालाय. षटकाराला संघाची धावसंख्या 16 आहे. एक फलंदाज बाद, 17 धावा फलकावरती आहेत. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येतात. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन अतिरिक्त स्वरूपामध्ये ज्या काही खर्च करण्यात येतात सिद्धांताच्या माध्यमातून त्या थांबवाव्या लागणार आहेत. खरं तर अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळाला. दोन्ही यष्टीरक्षक आणि गोलंदाज याचीच गोष्टीची चर्चा करत असताना आपण पाहत आहोत. महत्वाची बाब ही राहणार आहे ना की धावा थांबवण्यासाठी हे एक ठेंगणं आव्हान आहे, कारण या मैदानावरती मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही. 73-80चा पाठलाग लिलेला झालाय. 108 धावा सर्वाधिक उंच धावसंख्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा बनल्यात त्या अर्थात 18-18ला एक फलंदाज बाद झालाय. परंतु ज्या भोलेनाथ पिसर्वे संघाने 47 धावा डिफेंड केलेल्या आहेत या मैदानावरती हे विसरून चालता कामा नये. धावा बनतात परंतु अगदी त्याच वेळेला रोखल्याही जातात. गोलंदाज आणि फलंदाजांसाठी नंदनवन राहणारे प्रशस्त असं क्रीडांगण आपण केपीसी इनामपुरीचं पाहत आहोत. प्रेक्षक वर्गाची गर्दी पुढच्या सामन्यासाठी इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल सिद्धांत ओव्हर द विकेटने. यावेळेचा बॉल फटका फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं, वेल जज कॅच. आणखीन एक धक्का. राहुल उलवेकर देखील बाद. सिद्धांत सुरवडेला इथे मात्र यश प्राप्त होत असताना आपण पाहतोय. आणखीन एक धक्का इथे लागला. 18ला 2 फलंदाज बाद झालेत. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला आपण परतत असताना पाहत आहोत. आता जिम्मेदारी जबाबदारी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती आले. त्यांना धीरोधार्तता दाखवावा लागेल. संयमाने फलंदाजी करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जास्ती काळ व्यतीत करावा लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतील. या 73चा पाठलाग करत असताना आव्हान कठीण आणि जिथे मात्र आपण पाहिलं ना तरी ही एक मोठी टोटल आता बनवू लागली आहे, कारण डोखोदुखी राहिली ती विकेट गमावल्यात. अंडर प्रेशर आलेले नवीन बॅटर पाहायला मिळतील. साहिल उलवेकर आणि त्याच्या साथीला जितेश भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नितेश भोईर आणि त्याच्या साथीला साहिल उलवेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18ला 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
षटकार प्रॉपर मिडल केला, डाऊन द ग्राउंड केला, एलिव्हेशन दिलं या फटक्याला. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. आल्या हॅलो. पहिल्याच बॉल वरती बघा प्रेक्षकांपैकी एक सूचना आहे. इथे समोर किया गाडी आहे MS46 CB 5162 5162 5162 किया गाडी आहे. रोड वरती मध्येच लावले, जरा ती साईडला घ्या आपण प्लीज. 24ला 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल सिद्धांत. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्र अक्षर चेंडूच्या खाली. पुढच्याच बॉल वरती रोहितने एक चांगला झेल टिपलाय. धक्का क्रमांक 3 आल्या पावली माघारी परतावा लागणार आहे. नितेश भोयर देखील बाद. इथे विकेट प्राप्त करण्यात आल्यात. आणखीन आपण एक इथे फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये झेल सुपूर्द करून फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. हा झेल इतका लिलया झेलला गेला ना की मला वाटतं स्विगी आणि झोमॅटोपेक्षा फास्ट ही फ्री होम डिलिव्हरीच होती क्षेत्ररक्षकासाठी. 24ला 3 फलंदाज बाद झाल्यात. एकामागोमाग एक फलंदाज बाद. येणारे 20 चेंडू 49ची आवश्यकता. 20 चेंडू आणि 49 धावा या मैदानावरती जर का आपण पाहिलं ना तर 19 बॉलमध्ये 73 बनलेले आहेत. तर 20 बॉलमध्ये 49 धावा ही जास्तीची काय मोठी धावसंख्या म्हणता येऊ शकणार नाही, परंतु त्यासाठी भागीदारी ग्रसणे गरजेचं राहणार आहे. सिद्धांताला 2 विकेट मिळाल्या. या षटकामध्ये 13 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या आहेत, परंतु महत्वाची बाब ही राहिली ना, त्याने विकेट मिळवल्यात. विकेट हे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सातत्याने आपण पाहिलं ना तर क्रिकेटचं पूरक समीकरण सांगतं. जिथे विकेट जातात तिथे धावा आपण थांबतात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यात येतो. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं ना ज्या संघाकडे विकेट कमी त्यांच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता ही कमी राहते. धावफलकावरती आहेत सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 24-3 फलंदाज बाद. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. दुसरं गोलंदाजी मार्क मध्ये सिद्धांत सुरोडे. सिद्धांत सुरोडेने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. यावेळेला लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चेंडू जिथे मात्र कमी गतीचा पाहायला मिळाला लेफ्ट हँडर बॅटरसाठी. आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 49ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिला एकंदरीत एखाद्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आपण उतरतो ना त्यावेळेला सकारात्मक सुरुवात ही प्रत्येक संघाला करायची असते विजयानिशी, आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण जर का आपण विजयिता बनलो तर आपलं अस्तित्व कायम राहील स्पर्धेतलं. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. येणारे 19 बॉल आणि 49ची गरज. डॉट बॉल आला. डावखुरी हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला आपण पाहत आहोत. ऋतिक उर्वेकर तो दाखल होत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला चेंडूला दिली दिशा. मॅचची बदलणार दशा. मिळतील धावा 4. स्लॉग स्वीप वरती आला चौकार. रेषेच्या बाहेर धाडला. चौकार आला. संघाची धावसंख्या एकंदरीत 28 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपला. येणारे 18 बॉल आणि 45ची गरज. 18 चेंडू आणि 45 धावा. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची असं आयोजन असणारी स्पर्धा आपण KPC ट्रॉफी इनामपुरी 2025 पाहत आहोत. 48 ग्रामीण संघांना या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आलेली पाहायला मिळते आहे. कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लब इनामपुरीच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहत आहोत. 1,50,000 रुपये रोख रक्कम प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 35,000 रुपये रोख रक्कम, पंचम आणि षष्टम प्रत्येकी 30,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कार आपण पाहतोय, तथा बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी देखील बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. सुनीलजी पाटील सर, विजय पिल्ले आणि त्याच वेळेला कपिल पारवे यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. ॲज अ ऑफिशियल म्हणून गुलशन पाटील, किरोडीचे एक उत्कृष्ट गुणलेखक, आज आवाज तुम्ही ऐकताय. कुणालजी दाते सर, त्याच वेळेला सिद्दीकजी भावे सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आणि त्याच वेळेला संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी आणि जबाबदारी संदीपजी पाटील सर यांच्या खांद्यावरती आहे. सूत्रसंचालकाची भूमिका ते अदा करतात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पुन्हा एकदा ओंकार पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलं. संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे, विकेट टेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 18 चेंडू आणि 45 धावा जर का डिफेंड करायच्या तर विकेट मिळवणंच गरजेचं आहे. कारण अद्याप आपण पाहिलं तर साहिल उलवेकर मैदानाच्या आतमध्ये आहे.
साहिल उलवेकरची एक रात्र ती मला आजही आठवते की तो रात्रीच्या समयी ज्यावेळेला आपण पाहिलं तर वल्लभमध्ये त्याने बाईक मिळवली, तिथून तो कळंबोली प्रीमियर लीग देखील खेळला होता. यावेळेला कट केलाय, चेंडू थेट ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, थर्ड मॅन माउंटल्या यांच्या बाहेर आला चौकार. चांगला कट केला, पिच होता, वाईड होता, विट मिळाली, जागा बनवली आणि तदनंतर हा कट केलाय. चांगला स्ट्रोक येते, ऍडजस्टेबल स्ट्रोक म्हणता येईल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट करत असताना पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन केलंय साहिल उलवेकरने. चौका ठोकलाय त्याने. 17 चेंडू आणि 41 ची आवश्यकता आहे. हाही खेळाडू सर्वाधिक महत्वाचा राहील मैदानाच्या आतमध्ये. जास्त काळ जर का तो थांबला तर सामन्याचं रूप पालटू शकतो. त्याच्याकडे ती तितकीशी क्षमता आहे. आत्मविश्वासाने आणि आक्रमकतेने खेळ सादर करावा लागणार आहे आणि तेच करत असताना साहिलला आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय, लॉंग ऑन बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. आला षटकार. आक्रमकता धारण केली आता मात्र साहिल उलवेकरने. डाऊन द ग्राउंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघणारा षटकार इथे पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानावरती ज्या रीतीने बॅटिंग करतोय साहिल उलवेकर, जणू काय लवकरात लवकरच सामना त्याला संपवायचा आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू जास्तीचा बाहेर निघून जाणारा ओंकार दिशेवरचं नियंत्रण त्याने गमावलंय, कारण मागील 2 बॉलवरती 2 मोठे फटकेबाजी करण्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टिकोनातून त्याने टाकलेला हा बॉल उजव्या यष्टीच्या जास्तीचा बाहेर पाहायला मिळाला. अवांतर धाव आली आहे. 16 चेंडू 34ची गरज. साहिल उलवेकर स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल आणखीन एक फटका, फ्लॅट पॅरल आहे, क्षेत्ररक्षकाला शोधलंय, झेल टिपणाऱ्याला सूरजच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. साहिल उलवेकर देखील बाद होतोय. 39ला 4 फलंदाज बाद झालेत. झटपट आणि पटापट एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, 73चं पाठलाग. 15 बॉल आणि 34ची गरज या सामन्यामध्ये. साहिल देखील बाद. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये परफेक्ट मिडल झाला होता, एलिव्हेशन तितकंच मिळालं नाही. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायला हवा. 39ला 4 फलंदाज बाद झालेले आहेत. ला 4 फलंदाज बाद झालेत. 15 बॉल आणि 34ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये अजूनही पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 34ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शुभमला आपण पाहत आहोत. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2 बॉल 4 वरती ऋतिक उलवेकर बॅटिंग करतोय. तो देखील मैदानाच्या आतमध्ये चांगले स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला. फलंदाज राहुल उलवेकर 6 वरती बाद झाला. तिथून भावेश उलवेकर 10 वरती बाद झाला. साहिल उलवेकरला आपण पाहिलं तर तो बाद झाला 10 वरती. ऋतिक उलवेकर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, परंतु नितेश भोईर 6 धावसंख्येवरती बाद झालाय. प्रत्येक फलंदाजाने धावा गोळा केल्यात, परंतु ते मोठी टोटल इथे उभं करणं गरजेचं होतं, ते करता आलेली नाहीये. मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. ओंकारला यश मिळालं. एकंदरीत ओंकारने पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला येऊन ऑन दी टोज केल्यात, जिथे मात्र क्षेत्ररक्षक येतो वेगाने चेंडूवरती. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न इथून होत असताना पाहायला मिळाला. दुहेरी आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती आहेत त्या 41. 14 बॉल आणि 32ची गरज. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का त्याची चर्चा सातत्याने होते. 14 बॉल 32ची आवश्यकता. सामना बनवणं गरजेचं राहणार आहे, कारण शेवटच्या बॉल पर्यंत या सामन्यामध्ये लढत देणं, भिडंत ठेवणं गरजेचं राहील. याही वेळेला आपण पाहिलं उसळी घेणारा, बाहेरच्या दिशेने निघणारा, कट करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाजाला न उमगणारे आणि न समजणारी गोलंदाजी करण्यात येते. चेंडू वेगाने हाताळले जातात. फलंदाजावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डॉट बॉल. 13 चेंडू आणि 32ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 32ची गरज. ओंकार पाटील पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. खोला टाकला होता, कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. डॉट बॉल आलाय. आता उर्वरित राहिले ते 12 चेंडू आणि 32ची गरज. सामना बनवला गोलंदाजांनी. या षटकामध्ये कमालीचं षटक राहिलं ओंकार पाटीलचं, ज्याच्या या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली. पहिलं षटक त्यानेच हाताळलं. 11 धावा 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. एकंदरीत 24 धावा 2 विकेट
हा त्याचा स्पेल राहिला 2 षटकांमध्ये. 12 चेंडू आणि 32ची गरज. मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या आणि अभिमानाच्या या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं होतं आणि ते अद्याप झालेलं नाही आहे. खिडूकपाडा संघाला एक वाईट काल एंट्री मिळाली आहे आणि ते प्रदर्शन अपेक्षित होतं त्यांच्याकडून, तितकंसं ते प्रदर्शन झालेलं नाही. हॅलो, गोलवलीचे हरेश गायकर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे हरेश गायकर. आणि इथे आपण पाहू शकता ज्या 3 इलेक्ट्रिक स्कूटी आहेत. गीताई मोटर्स जो डीमार्ट च्या जवळ खारघरला डीमार्ट आहे तिथे तो शॉप आहे गीताई मोटर्स. तर नक्कीच जर तुम्हाला हवे असेल तर नक्कीच त्या गीताई मोटर्सला तुम्ही भेट देऊ शकता. तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच मैदानामध्ये दिसतात. आमचे मुबीन शेठ पटेल तलोजेचे एक जबरदस्त आयोजक मुबीन शेठ आले असतील तर या. नसरुद्दीन पटेल इथे आले असतील तर आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे. यस, 12 बॉल आणि 32ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. एक शॉर्ट टाइम मीटिंग इथे घेण्यात आलेली पाहायला मिळते. काही ना काहीतरी चर्चा या गोष्टीची निश्चित होईल की या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी काबेबाजपणा इथे दाखवावा लागणार आहे. जी देखिए यहाँ पर हम देख रहे हैं जिस तरह से ये प्रतियोगिता पूरी तरह से फल और फूल रही है. केपीसी ट्रॉफी का नाम काफी आगे जाता हुआ नजर आ रहा है. और खास तौर पे जिस तरह से ये युवा हमारे केपीसी इनानपुर के युवा आगे बढ़ रहे हैं. ये 3 इलेक्ट्रिक स्कूटी और 4 व्हीलर कार जरूर हमारे तुषार परशुराम पाटिल इनके तरफ से ये निश्चित तौर पे इस टूर्नामेंट के लिए उन्होंने पुरस्कृत किए हैं. तुषार पाटिल यानी कि केपीसी इनानपुरी टीम के एक काफी बेहतरीन खिलाड़ी हैं और युवा हैं और युवा आजकल आगे बढ़ने की कोशिश कर रहे हैं. तो तुषार पाटिल आपको भी हम शुभकामनाएं जरूर बयान करते हैं. जरूर जिनके माध्यम से काफी अच्छे उपक्रम इस विभाग में हो रहे हैं. तो आज देखिए तलोजा पूरी तरह से ये मैदान भर चुका है. बहुत ही बिग फाइट मैच होगा. काफी इनामत यहाँ पर लगेंगे, इसमें संदेह नहीं है. तो चलेंगे फिर से एक बार जय जय. स्क्रीनवरती तुम्ही अंगद पाटील यांना पाहत आहात. अगदी आपण पाहिलं ना तर या गोष्टीचा उल्लेख व्हायला हवा. तुषारजी पाटील यांनी पुरस्कृत केलेली प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार, परंतु भावी नगरसेवक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. येणारे 12 बॉल आणि 32ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32ची गरज. 12 बॉल 32ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र एंड बदललाय. इरादे बदलतील का फलंदाजांचे ही पाहणं तितकंसं गरजेचं आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला मिस फिल्डिंग झाली आहे. मिळाली आहे 7 नशिबाची. धाव मिळतात 4. हा आला चौकार. 11 चेंडू आणि 28ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे. प्रत्येक क्षणाला ये देख सकते हैं जिनकी ओर से इनाम तो काफी है और पूरे के पूरे इनाम तुषार ने यहाँ पर पुरस्कृत किए हैं. युवा हैं और युवाओं को आजकल चांस मिलना भी चाहिए. दोस्तों आपका क्या ख्याल है? तलोजा वाले क्या ख्याल है? बिल्कुल ना. यस, हाँ यह आवाज होना चाहिए. हाँ, क्या मुस्कान है चेहरे के ऊपर तुषार के. मैच तो बहुत ही अच्छा होगा, इसमें संदेह नहीं है. 11 चेंडू आणि 28ची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या शीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिशाहीन राहिला. अवांतर धाव इथून देखील येते. 27ची गरज. 11 बॉल आणि 27 धावा. विश्वास पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना पाहत आहोत. काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. संघाचा एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेल्या अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. समोर खेळायचा होता, मिस्ट्रोक झाला आणि जिथे चेंडू कव्हर्सला ट्रॅव्हल झालाय धाव जरूर येते. धावा कशाही येऊ द्या, धावा येणं याला महत्व आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. अर्थात येणारे पुढील 10 बॉल आणि 26ची आवश्यकता राहिली आहे. 47ला 4 फलंदाज बाद. क्षणाक्षणाला गोलंदाजी करणारा संघ. आता मात्र शिवशक्ती खारघर संघ या सामन्यामध्ये जिथे फ्रंट फुटला येत असताना आपण पाहत आहोत. डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. मुभा दिलेली नाही आहे कोणत्याही फलंदाजाला. चेंडू रीच मध्ये दिलेला नाही आहे.
ठाऊक आहे गोलंदाजाला की जर का आपण रीच मध्ये दिले तर मोठी फटकेबाजी करण्यात येऊ शकते आणि त्याच कारणास्तव सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर खोलवर टप्प्याची गोलंदाजी इथे होत असताना आपण पाहत आहोत. 10 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. शुभम ऑन स्ट्राईक. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. इथेही आपण पाहिलं तर फॉलो केलं बॅटरला. इथून एक चांगली गोलंदाजी होत असताना विश्वास यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. बॅटच्या साह्याने एकेरी धाव आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल 48ला 4. येणारे 9 चेंडू आणि 25 ची गरज. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपामध्ये इथे गोलंदाजी होत असताना आपण पाहत आहोत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येत्या. 9 चेंडू आणि 25 ची गरज. पुढचा बॉल. या वेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील उचलून धरलेली नाहीये. इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल. एकेरी धाव मात्र एकेरीच्या मदतीने कंप्लीट झाली आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येते. 9 चेंडू आणि 25 ची आवश्यकता होती. ही धाव कंप्लीट झाली आहे की नाही त्याची चर्चा इथून होत असताना पाहायला मिळते आहे. हा बॉल अजूनही आपण पाहिलं तर डिलिव्हर झालाय परंतु धाव आहे की नाही. टेन्शन वाढलंय बॅटिंग करणाऱ्या संघावरती कारण विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ कुठे ना कुठेतरी बॅकफूट वरती जात असताना पाहायला मिळतो आहे. मागील जर का आपण विचार केला तर एकंदरीत 6-7 बॉल वरती एकही मोठा फटका आलेला नाही आहे. आशेचं किरण होतं. साहिल उलवेकर तो बाद झाला. तिथून पुढे धाबा थांबलेल्या पाहायला मिळाल्या. जणू काय लगामत लगावल्या धावसंख्येवरती. येणारे 9 चेंडू आणि 25 ची आवश्यकता अजूनही आहे. या बॉलचा रिझल्ट सेट बाकी आहे. 48ला 4 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. चहू बाजूला तळोजे करत आपण पाहतोय. जिथे नजर जाईल ना फलंदाज बाद. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागेल. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. खरं तर काही इंचाने मागे राहिला. ऍक्शन रिप्ले पहा. काही इंचाने मागे राहिला होता. बॉलचं कलेक्शन चांगलं केलं. पुढे उभा होता विश्वास आणि तदनंतर डाव्या हाताने त्याने यशवंतवरती बॉल लावला आणि इथे फलंदाज आणखीन एक बाद होतोय. अर्थात शुभम पाटील ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. हॅलो बघा प्रेक्षकांना एक सूचना आहे. मागे जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती बऱ्याच प्रेक्षकांनी गाड्या लावलेल्या आहेत. त्या कृपया कडून जरा साईडला घ्यायच्या आहेत कारण आपल्यामध्ये बरेच ट्रॅफिक झालेले आहे. ज्यांच्या गाड्या आहेत कारण टोईंगवाला आलं तर नक्कीच टोचन लावून जातील. चला प्लीज ज्यांच्या गाड्या रोडवरती आहेत बघा त्यामुळे बराच अडथळा निर्माण झालेला आहे. याची नोंद घ्या आपण. आठ चेंडू आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता 25 धावसंख्येची राहिली आहे. विश्वासने विश्वासार्थच कामगिरी इथे केलेली आहे संघासाठी. मोठा फटका एकही आलेला नाही. सिंगल इथूनही येते. 7 बॉल आणि 24 ची आवश्यकता. या षटकामध्ये धावा त्याने थांबवल्या. संघाच्या हितासाठी त्याने चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. अगदी आपण म्हणतो ना गोलंदाजाला जी काही आयुध हवीत ना ती त्याच्याकडे आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचे खोलवा टप्प्याचा चेंडू बॅकअप द लाईन चेंडू वळवलाय. चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केलेली आहे. यावेळेचा बॉल खोलातला ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एकापेक्षा जास्तीचे इथे काही पाहायला मिळत नाहीये. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना तर धावा आल्यात. त्या 9 धावा खर्च केल्या. एक सांघिक यश राहिलं. धाव फलकावरती 50 बनल्यात. येणारे 6 बॉल. आता मात्र 23 ची गरज. 6 चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू आणि 23 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. चालू असलेला सामना विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट शिवशक्ती खारघर. शिवशक्ती खारघर संघ सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतोय. खरं तर मॅच मध्ये कमबॅक झालाय. पुढच्या सामन्यासाठीची गर्दी आपण पाहतोय. एका बाजूला बाग 11 तळोजा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल गाथा 11 तळोजा मजकूर. या दोन संघाची दरम्यानची एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. अभव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय जिथे मात्र प्रेक्षक वर्गाची प्रचंड अशी गर्दी आणि त्याच वेळेला मान्यवरांची गर्दी पाहायला मिळते. याचं कारण आहे पुढचा सामना प्रत्येकालाच पाहायचा. उस्मान पटेलची बॅटिंग प्रत्येकालाच पाहायची आहे. 6 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. सूरज पाटील यांना इन्व्हाइट करण्यात येत आहे. 6 बॉल आणि 23 ची आवश्यकता आहे.
शिवशक्ती खारघर संघाने आपली शक्ती दाखवली आहे, शक्ती आणि युक्ती पणाला लावली. खरं तर गोलंदाजांचा चांगला वापर करण्यात आला. गोलंदाजांवरती दिलेली भूमिका त्याला त्यांनी न्याय दिलेला आहे आणि याच कारणास्तव धाबा थांबल्यात. मार्चला बनवलं जाईल का स्ट्राईक एंडवरती आपण सध्या तकडीला पाहत आहोत. सुयो गुलबेकर स्ट्राईक एंडवरती आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, दिशाहीन राहिलाय बॉल. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. वाईटने सुरुवात झाली आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि अजूनही 22 ची आवश्यकता सामन्यामध्ये. या DRS चा वापर करण्यात येईल. व्हाईट बॉलची शहानिशा इथे करण्यात येईल. या पण सुनीलजी पाटील सर यांचं कामकाज जास्तीचं आज वाढताना पाहायला मिळतं. अवांतर चेंडू आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येते. व्हाईट बॉलसाठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिलंय. गोलंदाजाच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झालेली पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे, परंतु हा निर्णय आपण पाहूयात प्रलंबित आहे अजूनही. व्हाईट बॉल अर्थात येणारे 6 बॉल आणि 22 ची गरज. पुढचा चेंडू यावेळेचा फटका बसलाय. उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट. आणखीन एक धक्का. 6वा फलंदाज 51ला 6 फलंदाज बाद झालेत. 5 बॉल आणि 22 ची आवश्यकता. गर्दीचे विक्रम या 4थ्या रात्रीमध्ये या स्पर्धेने मोडलेत. चहू बाजूला मला वाटतं संपूर्ण तळोजे गावच इथे आलाय. चहू बाजूला जिथे तुम्ही पाहताय तिथे गर्दी आणि गर्दीच केवळ पाहायला मिळते. उस्मान पटेलला पाहायचं आहे. पुढच्या मॅच मध्ये भाग 11 तळोजा संघ खेळणार आहे आणि त्यासाठीची ही गर्दी आपण पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू आणि 22 ची गरज. तब्बल 3,500 प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं तर सामन्याचा आस्वाद घेतात. ग्रामीण स्तरावरचे सामने चालू आहेत. खिडूकपाडा आणि त्याच वेळेला खारघर संघ खेळतोय, परंतु ही गर्दी कदाचित पुढे आणखीन वाढेल. याचं कारण राहील की उस्मान पटेलला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीचा चेंडू. व्हेरिएशन पहा किती चांगलं आहे. यष्टीरक्षकाला हातामध्ये कलेक्शन करता आला नाही. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन येते. 21 ची गरज अजूनही या सामन्यामध्ये बाकी राहिलेली पाहायला मिळते. येणारे चेंडू शेष ते अर्थात 5 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. तब्बल आजच्या दिवसाचा विचार केला तर 86,000 प्रेक्षक वर्गाने आजचा हा दिवस पाहिलेला आहे. व्हाईट बॉल साठी पुन्हा एकदा चॅलेंज करण्यात आलाय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. तर चला गाथा गावंड 11 तलोजा मस्कुर आणि बाग तलोजा बिग फाईट साठी सज्ज झालेले आहेत दोन्ही टीम. त्या पलीकडे मात्र प्रेक्षक मात्र इथे सज्ज झालेले आहेत. बघा अनेक ठिकाणाहून या स्पर्धेचा आनंद घेतला जातो लाईव्हच्या माध्यमातून. नागावचे आमचे मित्र उत्तम शेठ पाटील आणि त्याचबरोबर नाना शेठ पाटील हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. नागाववरून त्यांचं देखील स्वागत आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणताही मोठा फटका अद्याप आलेला नाही आहे आणि याच कारणास्तव या सामन्यामध्ये पकड मजबूत होते आहे शिवशक्ती खारघर या संघाची. धाबा थांबल्यात. येणारे 4 बॉल मध्ये जिथे 21 ची आवश्यकता, अजूनही 4 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 20 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गेम ऑन, मॅच ऑन. सामना जिवंत केला या फटक्याने. एक लांब लचक स्ट्रोक पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्याला लिलया बाहेर फेकून दिलाय. शुभम पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. 3 बॉल आणि आता मात्र 14 ची आवश्यकता. येणारे आता मात्र पूर्ववर्ती अर्थात 3 चेंडू आणि 14 ची आवश्यकता राहिली आहे. 3 चेंडू आणि 14 ची गरज. सामना रंगात आणला या फटक्याने. पुढचा बॉल सूरजचा हा चेंडू ऑन साइडला. आणखी एक इनसाइड आउट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडू आणि आता मात्र 10 ची गरज. चांगली फटकेबाजी शुभम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सामना जिवंत केला त्याने. यादीचा सामना अर्थात 2 बॉल 10 वरती आला होता आणि हा सामना देखील आपण 2 बॉल आणि 10 वरतीच पाहतोय.
रोहिंजन ज्या वेळेला आपण 2 हात करत होता बाग 11 तळोजा संघाच्या अगेन्स्ट असा सामना रंगला होता. आता रंगात आली ही मॅच. आता सामना देखील रंगात आलाय. उर्वरित राहिलेले 2 चेंडू आणि 10ची आवश्यकता राहिली आहे. शुभम पाटीलने या सामन्याला बनवलंय. चांगली फटकेबाजी तो करतोय. जर सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळेल. 2 चेंडू 10ची गरज. हाफ ट्रॅकर ऑन साइडला केलाय. गॅप शोधला. क्षेत्ररक्षक हा तिकडे त्या ठिकाणी वेगाने येतोय. चेंडूला रोखलाय. धाबा रोखल्यात. कारण जणू काय फटका सीमारेषा ओलांडतो की काय असं क्षणाला काही क्षणापुरतं वाटलं होतं. परंतु वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 बॉल आणि 8ची गरज. 1 चेंडू आणि 8ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. ऍक्शन रिप्ले पहा. काय वेगाने आला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. 1 बॉल आणि 8ची आवश्यकता आता मात्र पाहायला मिळते. कदाचित जर का एक्स्ट्रा आल्या तर या सामन्याला बनवलं जाऊ शकतं. शुभम पाटीलने चांगले फटके केलेले पाहायला मिळाले. व्यासपीठावरची गर्दी हे सारं काय सांगून जात आहे. आजचा दिवस किती महत्वाचा आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. येणारा 1 बॉल आणि 8ची आवश्यकता. 2 शेजारी वाढलेत आता मात्र. 1 चेंडू आणि 8ची गरज. शुभम पाटीलचे 2 शेजारी जवळच उभे करण्यात आल्यात. कारण हा बॉल सर्वाधिक महत्वाचा आहे. अतिरिक्त धावा जर काही यदाकदाचित आल्या तर मॅच बनवू शकते. परंतु त्याकडे जास्तीचं लक्ष नसेल. अर्थात सूरजचं चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. 1 बॉल 8ची गरज. 1 चेंडू आणि 8ची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. सामना जिंकला शिवशक्ती कारगर या संघाने. पहिल्या सामन्यामध्ये 7 धावेने ही मॅच इथे जिंकली.